काय नेहमी सोसायटीचं टेन्शन घेऊन फिरत राहतोस भिडे? तुझ्यापेक्षा तर ती मुलं बरी. हो बरोबर बरोबर. कधी कधी तर मला असं वाटतं जेठालाल की कुठल्या सोसायटीमध्ये नव्हे, एखाद्या शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहतोय आणि हा सेक्रेटरी तिथला वॉर्डन आहे. ओय भिडू तर आता रिटायर झाला पाहिजे. ओ अरे 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 भिडे भिडे ए भिडे भिडे अरे भिडे थांब. अरे भिडे थांब ना. अरे भिडे ए भिडे काय करतोयस भिडे? असं मित्रांवर असा काय रुसलायस की एवढा लगेच? अरे बाबा सगळे असंच निरागस चेष्टा करत होते. निरागस चेष्टा? मी सोसायटीला स्कूल सारखं चालवतोय किंवा सोसायटी एक हॉस्टेल आहे आणि मी वॉर्डन आहे, मला काहीच येत नाही, मला रिटायर झालं पाहिजे, ही निरागस चेष्टा आहे. हे बघ बाबा, राग घेऊन टाक आणि चल सोडा. राग तर मला अजून आलाच नाहीये मेहता साहेब, पण आता येईल बघा तुम्ही. अरे नाही अरे भिडे ऐक. भिडे हे बघ भिडे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. समजून तर आता तुम्हाला घ्यायचंय आणि मी समजावूनच राहीन. अरे भिडे तयार रहा. अरे भिडे अरे ऐक. अरे हा तर धमकी देऊन गेला जेठालाल. हो मग देणारच ना. काय गरज होती चेष्टा करायची की तो सोसायटीला हॉस्टेल सारखा चालवतो? अरे पण मी एकट्यानेच चेष्टा थोडीच केली, तुम्ही सगळ्यांनी केली. चेष्टेची सुरुवात असा डोळा मारून नाही, सॉरी हा वाला डोळा असा डोळा मारून कोणी केली? तुम्ही ट्रेन सुरू केली आणि सगळे चढले. जर तुम्ही ट्रेन सुरूच केली नसती तर अजूनही भिडे प्लॅटफॉर्म वरच उभा असता ना. मग आता तुला काय हवंय माझ्याकडून? मी काय करू? अरे जावा त्याला समजावा बाबा. अरे आपण समजावण्याचा प्रयत्न तर करत होतो, तो ऐकायलाच तयार नाही तर आपण काय करणार जेठालाल? मग आता फक्त देवाकडे प्रार्थना करूया की तो थोडा थंड व्हावा. देव त्याला सद्बुद्धी देवो आणि थोडी विनोद बुद्धी सुद्धा. विनोद बुद्धी, चेष्टा मस्करीची समज. आणि तुम्हाला कधी कोणत्या अर्थाने डोळा मारायला हवा याची पण समज देवो. सॉरी. आता फक्त जिग्नाचे पैसे देणार आहेत आम्हाला. निघ ना. काय हो, काय झालं? अहो काय झालं? काय नाही झालंय. ठीक आहे. अगं बरंच काही झालंय. मग मी तेच विचारतेय तुम्हाला, काय झालं? सोडा शॉपवर काहीतरी गडबड झालीये? शांतपणे सांगा, काय झालं? माधवी चांगुलपणाचे दिवसच नाहीये. तुला माहिती आहे ना, एकमेव सेक्रेटरी या नात्याने मी सोसायटीसाठी प्रमाणापेक्षा किती जास्त काम करतो ते. इश्श, ते मलाच काय, सोसायटीतल्या सगळ्या लोकांना माहितीये की तुम्ही किती काम करता. फक्त माहितीये, कोणी मान्य करत नाही माधवी. म्हणजे इतक्या वर्षांपासून एकमेव सेक्रेटरी या नात्याने मी जी मेहनत केली त्याची काही पर्वाच नाहीये. मान्य आहे की टप्पू सेनाने यावर्षी गणपतीचं खूप चांगलं आयोजन केलं, सगळ्यांना चांदीचं नाणं दिलं, सगळे सोसायटीवाले मिळून त्यांच्या कौतुकांचे पाठ वाहत आहेत. मान्य आहे, मला मान्य आहे. पण त्यांच्या समोर माझ्या काम करण्याच्या पद्धतीवर बोट दाखवत आहेत. म्हणे की मी नेहमी फंडसाठी रडत असतो, पाणी आणि विजेसाठी बडबड करतो, मेंटेनन्स वाढवण्याच्या मागे असतो, आणि बोलतायत की मी सोसायटीला स्कूल सारखं बनवलंय. पण बरोबर बोलतायत सोसायटीवाले. बरोबर बोलताय. तू पण हेच बोलतेस. मला तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती. अहो माझं बोलणं तर ऐकून घ्या पूर्ण. तुम्हाला माहिती तुमचा प्रॉब्लेम काय आहे? अच्छा, म्हणजे प्रॉब्लेम माझ्यातच आहे. तुम्ही प्लीज माझं बोलणं पूर्ण ऐकून घ्या आधी. तुम्ही ना कधी कधी सेक्रेटरी वरून शिक्षक बनून जाता अचानक. म्हणजे जसं स्कूलमध्ये मुलं उशिरा येतात तर शिक्षक त्यांच्यावर रागवतात की नाही, तसंच सोसायटी वाल्यांपैकी कोणीतरी मेंटेनन्स लेट भरला की तुम्ही त्यांच्यावर रागवता, बरोबर? जसं स्कूलमध्ये रूल तोडल्यावर शिक्षक मुलांवर रागवतात की नाही, तसंच सोसायटी पैकी कोणी रूल तोडला तर तुम्ही त्यांच्यावर फाईन लावता की नाही? म्हणजे तुझं म्हणणं काय आहे माधवी, की मी सोसायटीचे सगळे नियम कायदे कपाटामध्ये बंद करू आणि सोसायटीचा कारभार असाच चालवू, हो ना? नाही, असं नाही मला म्हणायचं. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की
कधी कधी तुम्ही चांगले आणि लाडके शिक्षक बनून पण सोसायटी चालवू शकता ना, नाही का? चांगला आणि लाडका शिक्षक म्हणजे म्हणजे तुम्ही बसा, मी तुम्हाला सगळं समजावते. आता शांतपणे समजून घ्या. असं समजा की ही सगळी सोसायटी एक स्कूल आहे. अगं सोसायटी स्कूल कशी असू अहो, शकते? समजायला काय जातंय? हाताची घडी तोंडावर बोट बरं. आता असं समजा की ही सगळी सोसायटी एक स्कूल आहे, ज्यात तुम्ही सगळ्या सोसायटीवाल्यांना शिष्टाचाराचे आणि भाऊबंदाचे धडे शिकवता. स्कूल फीसच्या ऐवजी तुम्ही त्यांच्याकडून मेंटेनन्स घेता. पण मुलं काय शाळेत फक्त शिकायलाच जातात? नाही ना. शाळा मुलांसाठी रोज रिसेस ठेवतात, फ्री पिरियड ठेवतात, पिकनिकला घेऊन जातात त्यांना, जेणेकरून मुलांचं स्कूलमध्ये मन रमेल. तसंच तुम्ही सोसायटी वाल्यांकडून मेंटेनन्स घेता, फाईन लावता, पण त्याच्या बदल्यात कधी तुम्ही सोसायटी वाल्यांना रिटर्न गिफ्ट दिलंय? यस माधवी, आता माझी ट्यूब पेटली. तुझं म्हणणं माझ्या डोक्यात घुसलंय. आता तू बघ, हा आत्माराम तुकाराम भिडे या गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी कसं सोसायटीला खुश करतो ते. शाबाश. तसं तुम्ही कसं खुश करणार आहात सोसायटी वाल्यांना? ते सरप्राईज. असं काय? मला सांगायला काय आहे? ठीक आहे, सांगतो, पण कोणालाच कळता कामा नये. नाही नाही, अजिबात नाही. अगं बाई 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 बाई, तुम्ही हे सगळं करणार आहात? आता बघ, हा आत्माराम तुकाराम भिडे या गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी कसं अख्ख्या सोसायटीला खूप मोठं सरप्राईज देतो ते. काय झालं जेठ्या? हा? एवढा चिंतेत का दिसतोय? तो भिडे बापूजी. काय झालं भिडेला? नाही नाही, झालं काही नाही. काय झालं की आता अब्दुलच्या दुकानावर सोडा पिता पिता सगळे थोडं हलकी फुलकी चेष्टा करत होते भिडे सोबत सोसायटीच्या कामावरून. त्या सोडीकडून जरा जास्तीची चेष्टा झाली तर भिडे नाराज झाला आणि रुसून तिथून घरी निघून आला. मग मला भीती आहे की उद्या तो कुठेतरी आपल्या सेक्रेटरी पदाचा राजीनामा देऊ नये. उद्याचा दिवस खूप अवघड जाणार आहे. मला वाटतं की उद्याचा दिवस खूप चांगला जाणार आहे. हं? भिडे भाऊ असं काहीच नाही करणार. ते खूप चांगले आहेत. बघा, उद्या सकाळी ते ह्या गोष्टीला विसरून जातील. जेठालाल, भिडे, तू माझ्यासोबत भांडण करायला का आलायस? मी तुला असं काही म्हणलं पण नाही. मी तर उलट तुझ्याबद्दल चांगलंच बोललो होतो की भिडे चांगला सेक्रेटरी आहे, आपलं काम वगैरे व्यवस्थित सांभाळतो. जेठालाल, मी तुझ्याशी भांडायला नाही आलोय. खरं तर मी तुम्हा सगळ्यांना हे बेसनाचे लाडू द्यायला आलोय. माधवीने तिच्या हाताने बनवलेत. हे घे. बेसनचे लाडू का? आधी तोंड तर गोड कर जेठालाल. का काय सगळं सांगतो ते. हे घ्या दयावहिनी. हे घ्या बापूजी. हा तर सांगतो. मी आत्माराम टप्पू राहिला ना. हा टप्पूच्या नावाचा. हा, तर मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी या नात्याने तुम्हा सगळ्यांना उद्या एक अप्रतिम सरप्राईज देणार. अप्रीतम सरप्राईज? जेठालाल, अप्रतिम, अप्रीतम नाही. त्याला वेलांटी प्रला नाही. आणि हे सरप्राईज असं आहे जे की गोकुळधाम सोसायटीच्या इतिहासात ना कोणी पाहिलं असेल ना कोणी ऐकलं असेल. भिडे, आता अब्दुलच्या दुकानात सर्वांनी तुझ्यासोबत चेष्टा केली, त्याच्या बदला तू चेष्टेने तर. नाही जेठालाल, मी चेष्टा करत नाहीये. मी खरंच सिरियस आहे. मी सोसायटीच्या वतीने पूर्ण गडा कुटुंबाला आमंत्रण द्यायला आलोय. भिडे भाऊ नक्की येऊ आम्ही. एक मिनिट, सोसायटीच्या वतीने तू कोणत्या खुशीत सरप्राईज देतोयस बाबा? जेठालाल, उद्या सकाळी 9 वाजता सगळं कळेल. तुम्ही सगळे सकाळी 9 वाजता तयार होऊन सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये पोहोचा. जरूर. अरे काय जरूर? मला सकाळी 9 वाजता दुकानात जायचं असतं.
हो जेठालाल, मला माहिती आहे की तुला दुकानात जायचं असतं, पण उद्याचा एक दिवस तू दुकान बंद ठेवू शकतोस का? इट्स अ रिक्वेस्ट. काय मी नटू काका आणि बाघालाही फोन केला होता इन्व्हाइट करण्यासाठी, तर ते म्हणाले की जर शेठजी दुकान बंद ठेवतील तर ते नक्की येतील. ठीक आहे, उद्या एक दिवस जेठ्या दुकान बंद ठेवेल. अरे थँक्यू व्हेरी मच बापूजी, थँक्यू. हा तर मग उद्या सकाळी ठीक 9 वाजता भेटूया. ओके, गुड नाईट. अरे सांगितलं तर मग ते सरप्राईज कसं? पण भिडे भाऊ काहीतरी हिंट द्या ना, असं अचानक कसं काय ठरलं सरप्राईज द्यायचं? हा हिंट देऊ शकतो मी वहिनी. हा हिंट ही आहे की उद्या सकाळी ठीक 9 वाजता तुम्हा सगळ्यांना तयार होऊन कंपाऊंड मध्ये यायचं. तिथे तुम्हाला कळेल सगळं. अरे काही उद्या सकाळी 9 वाजता तर भिडे मास्तर मी प्लंबरला बोलवलंय. बाथरूम मध्ये पाण्याचं लिकेज होत आहे, त्यामुळे तो रेती सिमेंट ते सगळं घेऊन येणार आहे. हा ठीक आहे, काही हरकत नाही. त्याला फोन करून सांगा की उद्या येऊन सामान ठेवून जा आणि परवा येऊन रिपेअर करून जा. पण उद्या सकाळी तुम्हाला सरप्राईज साठी यायचंय म्हणजे यायचं आहे. भिडे काका, सरप्राईज आहे म्हणजे खाण्यापिण्याचा बंदोबस्त पण असेल ना? बरोबर बोललास, बरी आठवण केलीस बाळा. भिडे खाण्याची काय व्यवस्था आहे? तुम्ही निश्चिंत राहा आती भाऊ, याची खूप चांगली व्यवस्था केली आहे. हा सगळा खर्च सोसायटीच्या फंड मधून तर होतोय. अरे वा वा, एकमेव सेक्रेटरी साहेब, अप्रतिम सरप्राईज सोसायटीच्या फंड मधून, एकदम कमाल आहे. मग त्याच सरप्राईजचं निमंत्रण द्यायला इथे आलोय मी. उद्या सकाळी ठीक 9 वाजता तुम्हा सगळ्यांना सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये यायचंय. अरे भाऊ, तू सरप्राईज देतो ही चांगली गोष्ट आहे, पण मी कसा येऊ शकतो? उद्या मला सकाळी तर ऑफिसला जायचंय. काय माहिती साहेब, सोसायटीसाठी एक दिवस ऑफिस मधून सुट्टी नाही घेऊ शकत तुम्ही? अरे भाऊ, सुट्टी घ्यायचा म्हणजे खूप प्रॉब्लेम होतात. एक दिवस तारक येतील, तुम्ही ही जबाबदारी माझ्यावर सोडा. अगं पण तुम्ही अंजली- ऑफिस मधून सुट्टी घ्यायची हा आपल्या सोसायटीचा विषय आहे. हा शाबास. आता याच विषयावर लाडू घ्या अंजली वहिनी. थँक्यू सो मच. अरे ठीक आहे, खा. फक्त एकच हा, तुम्ही परत द्या बघू. घेतो. मी नाही घेत. अरे नाही माधवी, मी स्वतः बनवलंय, तुम्हाला खावेच लागतील. थँक्यू, पण हे तरी सांगा की सरप्राईज आहे तरी काय? बबिताजी, आय एम सॉरी, पण या सरप्राईजचं कारण काय आहे हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. उद्या सकाळी तुम्हाला समजेल ना. पण आत्माराम, तू मला उद्या सुट्टी घ्यायला पण सांगत आहेस आणि सांगत पण नाही की विषय काय आहे. मी सोसायटीचा ट्रेजरर आहे, ऍटलीस्ट मला तरी माहित पाहिजे की सरप्राईज काय आहे. अय्यर, डोंट वरी, मी सोसायटीचे रूल्स आणि रेग्युलेशन्स लक्षात घेऊनच हे सरप्राईज प्लॅन केलंय. मला कुणीही विरोध करणार नाही. ओके भिडे भाऊ, मला कळतंय की हे खूप मोठं सरप्राईज आहे, पण किचू टाकतो बोलून. काय ते? म्हणजे काहीतरी सांगा, काहीतरी बोला ना. सॉरी, नाही सांगू शकत. तुम्हाला सकाळी 9 वाजता कळेल ना. तुम्हाला सकाळी 9 वाजता छान रेडी होऊन यायचंय आणि त्याच खुशीत हे लाडू खायचे. अरे हे काय भिडे, तू सोसायटीची एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग बोलवल्याशिवाय हे एवढं मोठं सरप्राईज प्लॅन केलंस? बाबा, मी याचा विरोध करतो. हे सरप्राईज कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. ठीक आहे पोपटलाल, पण सरप्राईज कॅन्सल नाही होऊ शकत. काय ना की सोसायटी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर सरप्राईज देते. तुला नसेल यायचं तर नको येऊस. तुझं नाव मी कॅन्सल करून टाकतो. अरे बाबा, नाही. अरे बाबा, सोसायटी एवढ्या मोठ्या प्रमाणात काहीतरी करताय आणि माझी सोबत नाहीये, असं कधी झालंय का? मी कधी विरोध केलाय कधी? छे, कधीच नाही. मग बाबा, तू इतका फोर्स करत असेल तर मी नक्की येईन. ठीक आहे, मग उद्या 9 वाजता कंपाऊंड मध्ये भेटूया. हं? सरप्राईज? शूचं सरप्राईज? मला काय माहित. ओय भिडू, ओय अब्दुलच्या दुकानात. ओय, मी जरा जास्तच बोललो की तू रिटायर हो. ओय प्लीज, माझ्या या बोलण्याचं वाईट वाटून उद्या सकाळी तू सगळ्यांसमोर रेजिग्नेशन लेटर तर नाही देणार यार. ओय, जर तू असं काही केलंस ना तर मी तुला सोडणार नाही. अरे बाबा सोडी, असं काहीही नाहीये. आणि जर असं असतं तर मी सगळ्यांना लाडू वाटले असते का? ओय, मग सरप्राईज काय यार? हा भिडे भाई, जर तुम्ही आम्हाला सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळेल की कसं तयार व्हायचंय ते? रोशन वहिनी, तुम्हाला छान तयार होऊन कंपाऊंड मध्ये पोहोचायचंय. तुम्हाला तिथे समजेल. आम्ही नाही येणार. का? पण का? ओय, आधी तुझ्या स्टाईल मध्ये आम्हाला इन्व्हिटेशन तर दे. हो, असं होय. मग ठीक आहे. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, संपूर्ण सोडी कुटुंबाला आमंत्रण देतो की उद्या सकाळी तयार होऊन 9 वाजता कंपाऊंड मध्ये पोहोचायचं. मग उद्या शॉप 9 वाजता. ओय, चला. ओय भिडू. ओय, तुझं घड्याळ बघ, घड्याळ शार्प 9 वाजता सांगितलं होतंस ना. आम्ही 9च्या आधीच आलो की नाही बघ. सोडी, व्हेरी गुड, क्या बात आहे. चल बस मध्ये बस. भिडे काका, काय सरप्राईज आहे? गोगी बाळा, बस मध्ये बसा. सगळे आले की मी सांगतो.
ओहो बस. ओ मला तर वाटतं की काहीतरी बल्ले बल्ले वाला सरप्राईज आहे. चला चला जाऊया. ओय बल्ले 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 बल्ले. चला 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 चला. ओय बल्ले 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 बल्ले. होय 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 मजा येईल. व्हॉट अ सरप्राईज. हो गुड मॉर्निंग आत्माराम. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. हाय भिडे भाऊ, आम्हाला लेट तर नाही झालं ना? नो नो. अच्छा 9 वाजलेत. आता सांगा की सरप्राईज काय आहे? सरप्राईज तिथे आहे, त्या बस मध्ये. जा बसा जा. पण बस मध्ये कसलं सरप्राईज आहे? कळेल तुम्हाला. जा 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 बसा पटकन. सांगतो सांगतो. जा 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 पटकन पटकन. कम ऑन कम ऑन कम ऑन. या आजोबा या. हा या बापूजी. ये टप्पू. भिडे अंकल आम्ही आलो. सांगा काय सरप्राईज आहे? जा जा बस मध्ये जाऊन बसा मग सांगतो. अरे वा बस. मग काय सरप्राईज असेल? टप्पू. चला चला आजोबा चला 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 चला. अरे भिडे. आहा. कसा दिसतोय मी? परफेक्ट. तयार झालो मी. आता सांग काय सरप्राईज आहे? सरप्राईज बस मध्ये आहे. जा जा बस जा. बस मध्ये सरप्राईज आहे. हो जा बस चालली आहे. जा पटकन बस बस. सुट्टी आहे. अरे अरे जा, जा, थांबा जा, थांबा पटकन बाबा जा. मी पण येतोय. हो हो तुम्ही येताय चल, का? चल, चल. हो आलो आलो आलो. चल चल चल. चला हाती भाऊ पटकन. अरे वा भिडे मास्तर, आम्ही तर आलो पण बाकी कोणी दिसत नाहीये. बरेच लोक आले आहेत, त्या बस मध्ये बसले आहेत. तुम्हालाही बसायचंय. जा जा. बसमध्ये? पण बसमध्ये का? भिडे अंकल बस मध्ये का? गोली गणेशोत्सवात मी किती वेळा विचारलं होतं की काय डेकोरेशन करणार आहात, तर तुम्ही काय म्हणालात की तुम्ही आंबे खा, कोई कशाला मोजताय. मी पण तेच म्हणतोय की तुम्ही आंबे खा, कोई कशाला मोजताय. चला चला चला. काही हरकत नाही. बस तर बस. मज्जा चला करूया. चला. हो यस. चला 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 चला. हो हो भिडे साहेब Good काय morning. कमाल या, या, आहे. या. आता सांगा काय सरप्राईज आहे. आम्ही तयार आहोत. हो, सरप्राईज लवकर बस सांगा. मध्ये आहे. तिथे बस आहे. तुम्हाला तिथे जाऊन बसायचं. बस वगैरे यार काय विषय काय आहे. कुठे घेऊन जातोय. सगळं कळेल. अरे जा सांग जाऊन ना यार बसा. एकदा. तुम्ही बसा तर आधी. आत्माराम तुकाराम भिडेजी. ओहो. आलो आलो आम्ही. गुड मॉर्निंग भिडे भाऊ. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आता तुम्हाला नाही म्हणू शकत लेट लतीफ. नाही नाही जेठालाल नक्कीच म्हणू शकतो. मी 9 वाजताची वेळ दिली होती आणि आता 9 वाजून 5 मिनिटं झाली आहेत. म्हणजे तू 5 मिनिटं लेट आहेस. 5 मिनिट लेट नाही, मी 25 मिनिट लवकर आलोय. काय ते? मुंबईमध्ये 9 म्हणजे 9:30 असं असतं. तर म्हणायचं तर हे म्हण की मंडळ आपला आभारी आहे. ठीक आहे बाबा, चूक झाली. मंडळ आपला आभारी आहे. या. हो पण भिडे भाऊ सरप्राईज काय आहे आता तरी सांगा. माहितीये का टपूच्या पप्पांना हा विचार करून करून झोपच आली नाही रात्री. खरंच. दयावहिनी तुम्ही आधी बसमध्ये बसून घ्या. बाकी सगळे बसले, तुम्हाला समजेलच. ओ हो बस मागवली आहे. अरे भाऊ बस मध्ये बसून कुठे घेऊन जाणार आहे ते तरी सांग. बसमध्ये बसा तरी सगळं समजेल तुम्हाला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. या नट्टू काका, बाघा, बावरी या. थँक्यू भिडे भाऊ. थँक्यू. तुमच्या सरप्राईज मध्ये तुम्ही आम्हाला सुद्धा सामील केलं. थँक्यू व्हेरी मच. हे थँक्यू काय बागा, तुम्हाला तर बोलवायचंच होतं मला. तुम्हाला न बोलवून कसं चालेल. शेवटी जेठालालचं दुकान तुम्हीच तर चालवता. सॉरी चेष्टा करतोय. अरे नाही चेष्टा काय, बरोबर आहे भाऊ. जसं माधवी वहिनींच्या लोणचं पापडचा बिझनेस तूच चालवतोस. कळलं. चला 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 चला. चला चला बस मध्ये जाऊ. बस तिकडे आहे. चला चला. चला. अरे 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 बस निघून जाईल असं ठकठक करू नकोस. हो जमेल ना, नाही तर मला आपलं पुश करावं लागेल. चला थँक्यू. गेले. अरे वा वा. गेले. चला 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 भाऊ चला.
वेळ कधी थांबत नाही, पण आयुष्यातले काही क्षण अविस्मरणीय बनतात. गोकुळधामच्या दुनियादारीचा हा प्रवासही कधी थांबणार नाही आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण म्हणजे तुमच्या आणि आमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण अविस्मरणीय बनवण्याचा आम्ही प्रयत्न सतत करत राहू. आणि तुमचं प्रेम असंच राहू दे, देवाचा आशीर्वाद असाच राहू दे आणि आपण असंच हसत हसवत राहावं. आणि विचार करा की उद्या आपण गोकुळधाम सोसायटीचे सगळे निवासी कुठे फिरायला जाणार आहोत. आणि पाहत राहा माझ्यासोबत गोकुळधामची दुनियादारी. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती.